आपलं बाळ काहीतरी नवीन शिकणं हे आईसाठी खूप कौतुकाची गोष्ट असते, हे फक्त तिलाच माहीत असतं बरं का काय ते. तर चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण असे पारोशे बसलो आहोत सकाळी सकाळी गॅलरीमध्ये. आम्हाला सकाळ झाली का आईला काही सोडायचं नसेल, कॅमेरा बघितल्यावरती आमचे असे काही नखरे चालू असतात. तर आहे ना, तुमच्यासोबत आज पिल्लूचं रुटीन शेअर करते. आपल्या चॅनलवरती ना मोठा ब्लॉग आलेला आहे, खालील त्रिकोणावरती क्लिक करून बघा, आता तुम्हाला ब्लॉग दिसून जाईल आणि खूप सारं प्रेम द्या. त्यानंतर पिल्लूची ही ना खाऊ खायची एकदम ना ठरलेली जागा आहे. बाकीचे सगळे झोपले होते तोपर्यंत पिल्लूला खाऊ घालून झोपी लावलं, कारण की सकाळी लवकर उठतो. त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं आणि ना डॅन्ड्रफमुळे ना थंडीत मला हा पिंपलचा खूप प्रॉब्लेम होतो. त्यानंतर पिल्लूसाठी आज बनवली ही नवीन रेसिपी, तर पॅनकेक, ते पण नाचणीचे. एक दोन तुटले बरं का, त्यानंतर खूप छान झाले. आणि ना पिल्लू ना मागूसोबत खेळत होता. अचानक त्याने ना तिने मागितलेली गोष्ट कॅच केली आणि तिच्या हातात दिली. हे बघून खूप छान वाटलं. तर खरंच ना, आपलं बाळ हळूहळू मोठं होतं हे बघणं एका आईसाठी ना खूप आनंदाची गोष्ट असते. त्यानंतर त्याला झोपी लावलं दुपारी. तो उठल्यानंतर त्याची अशी काही रिॲक्शन असते, आई मला घे. आणि तो झोपला ना, घर मला तर खूप शांत शांत वाटतं. आणि उठल्यावरती आमच्या दोघं मायलेकांचे असे काही नखरे चालू असतात. त्याला ना मी खूप त्रास देते आणि ना मला त्याच्यासोबत अशी मस्ती करायला खूप आवडतं बरं का, कारण की हे दिवस परत परत येणार नाही. आणि पिल्लूचे ना खूप छान छान मुवमेंट आणि त्याचं रुटीन, बाकीचे सगळं काही डिटेल्स ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे. ब्लॉग जाऊन नक्की बघा. त्याला खाली घेतलं ना, तर त्याला कपडे वगैरे घालायच्या वेळेस ना त्याला अजिबात आवडत नाही. त्याला असं नाही का कपडे घालायला खूप त्रास देतो. त्रास म्हणजे ना त्याला खेळायला लागतं. आता खेळकर झालाय ना, माझ्यासाठी ना खूप मोठा टास्क आहे. मला समजतच नाही काय करावं काय नाही. त्यानंतर साहेबांना ना दुपारचं जेवण बनवायला घेतलं. त्यानंतर साहेबांचा दमच निघत नव्हता. खाली त्यांचा असं काही उद्योग करून ठेवला होता. तर चला, हे तर आता सुरूच राहणार. याची सवय मला लावून घेतली पाहिजे, कारण की त्याला पण झालेली आहे. हे दिवस पण आहे ना जातील, पण माझं पिल्लू परत काही लहान होणार नाही. त्यामुळे ना थोडे दिवस हा पसारा आहे. चला, तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.